नमस्कार मंडळी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 5 ह्यावर अभ्यास करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. या अगोदर आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 ह्यावर अभ्यास केलेला आहे. प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 मध्ये ख्रिस्त सभा, सुरुवातीची ख्रिस्त सभा, मूलगामी ख्रिस्त सभा कशी आहे ह्याविषयी आपण अभ्यासलेला आहे. आणि ख्रिस्ती लोकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि सर्वत्र ख्रिस्त सभेची जणू काही स्तुती होत आहे. अशा प्रकारचं चित्र आपण अध्याय 4 मध्ये पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच प्रेषित बर्नबा ह्यांनी आपली संपत्ती विकून ती संपूर्णरित्या प्रेषितांच्या चरणाशी ठेवलेली होती. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिष्यत्वाची शिकवण होती, जेव्हा शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला एक तरुण विचारतो की शाश्वत जीवनासाठी मी काय केलं पाहिजे, तेव्हा प्रभू त्याला सांगतो, सुरुवातीला तू 10 आज्ञा पाळ. परंतु जेव्हा त्याने सांगितलं ह्या आज्ञा माझ्या पाळून झाल्या आहेत, तेव्हा प्रभूने त्याला सांगितलं, तुझं असेल नसेल ते सर्व विकून माझ्या मागे ये. आणि त्यावेळेला तो तरुण परत गेला. ह्याबद्दल प्रभूला स्वतःला दुःख झाले. परंतु प्रेषितांची कृत्ये अध्याय 4चा शेवट होताना आपण पाहिलं की हीच प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण प्रेषित बर्नबाने पाळली आणि म्हणून तो प्रेषित म्हणून जणू काही गणला जात आहे. आता आपण अध्याय 5 मध्ये येत आहोत. ह्या पार्श्वभूमीवर अध्याय 5 मध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्याला एक विरोधाभास दिसतो. अध्याय 5चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अध्याय 5 मध्ये 5 प्रमुख गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अध्याय 5 ओवी 1 ते 11 मध्ये आपल्याला अनन्नस आणि सफन्या ह्यांच्याविषयी सांगितलेलं आहे. त्यानंतर अध्याय 5 ओवी 12 ते 16 मध्ये आपल्याला शुभवर्तमानाचा प्रसार कसा झालेला आहे त्याविषयी सांगितलेलं आहे. प्रेषित कार्याविषयी सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये अध्याय 5 ओवी 17 ते 25 मध्ये प्रेषितांना प्रेषित पेत्र आणि योहान ह्यांना तुरुंगवास सहन करावा लागला ह्याविषयी आपण पाहतो. आणि त्यानंतर अध्याय 5 ओवी 26 ते 33 मध्ये आपण पाहतो की त्यांना न्यायसभेपुढे, प्रेषितांना न्यायसभेपुढे उभं केलं जातं. आणि 5व्या भागामध्ये अध्याय 5 मध्ये अध्याय 5 ओवी 34 ते 42 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की त्या न्यायसभेने प्रेषितांना मोकळं सोडलं. प्रिय भाविकांनो, अशा प्रकारे हे 5 गोष्टी आज आपण अभ्यासणार आहोत. ह्या 5 गोष्टीद्वारे आपण ख्रिस्ती श्रद्धेमध्ये दृढ होण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर आपण पहिला भाग बघितला तर पहिल्या भागामध्ये अध्याय 5 ओवी 1 ते 11 मध्ये आपल्याला हनन्या आणि त्याची बायको सफिरा हिच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. आपण अध्याय 4चा शेवट बघितला तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा उत्तम प्रेषित म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे कार्य करणाऱ्या प्रेषिताविषयी बर्नबाविषयी आपण ऐकलं. परंतु अध्याय 5च्या सुरुवातीमध्ये पहिल्या भागामध्ये अनन्या आणि सफिरिया हिच्याविषयी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा अगदी विरुद्ध, त्याच्याबरोबर विरुद्ध ते कृत्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे प्रेषितांना सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे ते जणू काही करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटलं होतं की प्रेषितांना कळणार नाही आणि ते बरोबर आहे, प्रेषितांना कळणार नाही. परंतु देवाला कळतं, देवाला सर्व काही ठाऊक आहे हे ते विसरले आणि म्हणून त्यांनी आपली जमीन विकली. परंतु त्याच्यातला काही भाग त्यांनी स्वतःसाठी राखून ठेवला आणि त्यांनी काही भाग
हा प्रेषितांच्या चरणाशी आणून ठेवला. प्रिय बंधू भगिनीनो, इथे आपल्याला बरीचशी शिकवण ख्रिस्त सभा देण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिली गोष्ट म्हणजे ते प्रेषितांना जणू काही प्रेषित पवित्र आत्म्याने संचारित झालेले आहेत हे सत्य स्वीकारायला तयार नव्हते. प्रेषित हे परमेश्वराची जणू काही प्रतिमा आहे हे सत्य ते स्वीकारायला तयार नव्हते. आणि म्हणूनच त्यांना वाटलं की प्रेषितांना काय कळणार. आणि मग आपण पाहतो की प्रेषित त्यांना प्रश्न विचारतात आणि मग ते खोटं बोलतात. प्रिय भाविकांनो, परमेश्वराला सर्व काही ठाऊक आहे हे स्तोत्र 139 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि स्तोत्र 139 आपल्याला सांगत आहे की तुम्ही कुठेही जा, तुम्ही हिमालयात जा, परमेश्वर तिकडे आहे. तुम्ही समुद्राच्या खोलीमध्ये जा, परमेश्वर तिकडे आहे. तुम्ही उत्तरेला लंडनमध्ये जा, परमेश्वर तिकडे आहे. तुम्ही दक्षिणेला सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जा, परमेश्वर तिकडे आहे. तुम्ही उत्तरेला तुम्ही पूर्वेला टोकियोमध्ये जा, परमेश्वर तिकडे आहे. तुम्ही पश्चिमेला न्यूयॉर्कला जा, परमेश्वर तिकडे आहे. परमेश्वर सर्वज्ञानी आणि सर्वव्यापी आहे. आणि म्हणून अशा परमेश्वरापासून आपण काही लपवू शकतो का? काहीच नाही. हे सत्य आपण सतत आपल्या जीवनामध्ये गिरवलं पाहिजे. प्रिय बंधू भगिनीनो, जेव्हा तरुण माझ्याकडे फॉर्म भरण्यासाठी येतात आणि ह्या तरुणांना लग्नाविषयी शिकवण देताना मी सांगत असतो, 6वी आज्ञा जी आहे व्यभिचार करू नका, त्या व्यभिचार करू नका आज्ञेमध्ये मी त्यांना हाच सल्ला देतो की तुम्ही एकमेकांबरोबर एकनिष्ठ राहायचं असेल तर तुम्हाला परमेश्वराबरोबर पहिलं एकनिष्ठ राहावं लागेल. परमेश्वर सतत 24 तास तुमच्यावर नजर ठेवून आहे हे सत्य तुम्हाला विसरता कामा नाही. आणि म्हणून मला जर माझ्या पत्नीबरोबर एकनिष्ठ राहायचं असेल, पत्नीला पतीबरोबर एकनिष्ठ राहायचं असेल तर त्यांनी प्रथम परमेश्वराबरोबर एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि दोघांनी जर परमेश्वराबरोबर एकनिष्ठ राहिलं तर दोघांना एकमेकांबरोबर एकनिष्ठ राहणे सहज शक्य आहे. आणि म्हणून लग्न साक्रामेंतामध्ये फक्त 2 प नाहीत, पती आणि पत्नी, तर मी सांगतो 3 प आहेत, पती पत्नी आणि परमेश्वर. आणि हे तिन्ही त्रैक्य हे एकत्र लग्नामध्ये येत असतात आणि त्याद्वारे आपण वैवाहिक जीवन आनंदाने अनुभवू शकता. आणि म्हणून प्रत्येकाने हे सत्य लक्षात ठेवायचं आहे की परमेश्वरापासून आपल्याला काही लपवता येत नाही. दुसरं सत्य ह्याच गोष्टीमधून आपल्याला पाहायला मिळते आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 12 मध्ये एक सुंदर असा दाखला देत आहे. मूर्ख श्रीमंत. आणि या मूर्ख श्रीमंतामधून प्रभू येशू ख्रिस्त आणखीन एक सत्य आपल्याला सांगत आहे की आपलं जीवन कसं आहे. त्या श्रीमंत माणसाला वाटलं होतं की मी माझ्या शेतामधून माझ्या जमिनीमधून एवढं उपज मिळवलेलं आहे, आता हे सगळं माझं आहे आणि म्हणून मी माझी कोठारी मोठी बांधीन. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव घेतला जाईल. आणि तसं घडतं तेव्हा ते कोणाचं होईल. तसंच या पती पत्नीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे असं आपल्याला दिसत आहे. अनन्या आणि सफिया ह्यांना देखील अशाच प्रकारे अचानक त्या स्थितीमध्ये मरण आलं. मरण कोणाला कधी कुठे कसं येईल हे आपल्याला ठाऊक नाही, परंतु आपण अशा भ्रमात जीवन जगायला नको की आपल्याला मरण येणारच नाही. आणि म्हणून आपण हे सत्य लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वरासाठी आपण सतत प्राधान्य दिलं पाहिजे आणि परमेश्वराला आपण संपूर्णरित्या टोटल कमिटमेंट ही फार महत्त्वाची आहे. दुसरी बाब, आणखीन एक गोष्ट ह्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येत आहे की प्रभू आपल्याला शुभवर्तमानामध्ये सांगतो की तुम्हाला 2 धन्याची चाकरी करता येणार नाही. आणि ते देखील सत्य ह्याच घटनेमधून आपल्याला पाहायला मिळते. अनन्या आणि सफिया हे 2 धन्याची चाकरी करण्याचा प्रयत्न करत होते, जागतिक गोष्टी आणि आध्यात्मिक गोष्टी.
आणि त्यांचं लक्ष हे विभागलेलं होतं, त्यांचं एककेंद्रित लक्ष नव्हतं. दे वर नॉट कॉन्सन्ट्रेटिंग फुल्ली. आणि म्हणून त्यांना परमेश्वराचं जणू काही ज्ञान नव्हतं. परमेश्वराला संपूर्णरित्या ते शरण यायला तयार नव्हते. ते ज्या जगातल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत होते. आणि म्हणून आपल्याला त्याविषयी देखील सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे आपण संपूर्णरित्या परमेश्वराला शरण आले पाहिजे आणि टोटल कमिटमेंट टू गॉड ह्याविषयी बोध करण्यात आलेला आहे. जेव्हा अनन्या आणि सफय्या ह्यांनी धनदौलत बघितली, संपत्ती बघितली, पैसा बघितला, तेव्हा परमेश्वराचं लक्ष त्यांचं विभागलं. अशाच प्रकारचं चित्र पहिल्या मानवाकडनं देखील झालेलं आहे, पहिल्या जोडप्याकडनं झालेलं आहे. आदाम आणि एवे ह्याने देखील अशाच प्रकारचं कृत्य केलेलं आहे. जेव्हा त्यांना ह्या जगातलं वैभव दिसलं तेव्हा ते परमेश्वरावर जे लक्ष केंद्रित करत होते, परमेश्वर जो निर्माता आहे आणि त्याच्याबरोबर त्यांचं जे नातं होतं ते नातं त्याने तोडलं, ते पापाला बळी पडले. आपणही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा वेळेला अशा प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की आपण परमेश्वरावर लक्ष केंद्रित करतो, परंतु ह्या जगातल्या आकर्षणामुळे आपलं लक्ष विभागलं जातं आणि मग आपण परमेश्वरापासून दूर जातो. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला आठवण करून देत आहे की आपण एककेंद्रित परमेश्वरावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हनन्ना आणि सफिया ह्यांना वाटलं होतं की ते प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत. बाह्यदृष्ट्या ते शिष्य होते, परंतु अंतःकरणामधून त्यांचा प्रभूवर विश्वास नव्हता, परमेश्वरावर विश्वास नव्हता. असं आपलं देखील बऱ्याचशा वेळेला होत असतं. आपण देखील ह्या जगातल्या गोष्टीसाठी, ह्या जगातल्या प्रतिष्ठेसाठी, ह्या जगातल्या वैभवासाठी बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करतो की आम्ही ख्रिस्ती आहोत, आमचा परमेश्वर पूर्ण भरवसा आहे. परंतु बऱ्याचशा वेळेला आपण ह्या जोडप्याप्रमाणे ढोंगी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, आपण सोंग आणण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 23 शास्त्री पुरुषांच्या ढोंगाविषयी फार प्रखरतेने बोलत आहे. आणि तशाच प्रकारे पेत्र देखील अध्याय 5 ओवी 1 ते 11 अनन्या आणि सफिया ह्यांच्या बाबतीत देखील अशाच प्रकारे कडक शब्दामध्ये त्यांची कानउघडणी करत आहे. तर हे असे जे गोष्टी आहेत ह्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे की आपल्याला देवाला फसवता येत नाही. आपण सगळ्यांना फसू शकतो, परंतु देवाला आपल्याला फसवता येत नाही. देवाच्या समोर आपल्याला उभं राहायचं आहे आणि जेव्हा आपण देवाच्या समोर उभे राहू तेव्हा देवाला आपण काय सांगू, देवाकडे आपल्याला काय असेल. आणि म्हणून ह्या उतार्यामधून आपल्याला काय सांगितलेलं आहे की देवाविरुद्ध पाप करू नका. देवाविरुद्ध पाप हे मरण आहे असं संत पॉल आपल्याला पत्र आपल्या पत्रामध्ये सांगत आहे, रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये बोध करत आहे. आणि म्हणून पापाचे गुलाम बघू नका, तर देवाचे गुलाम बना. कारण देवाचे आपण जेव्हा गुलाम बनतो तेव्हा निश्चितच देवाचा आशीर्वाद हा आपल्याला येत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराने आपल्याला देणग्या दिलेल्या आहेत. परमेश्वराने ज्या आपल्याला देणग्या दिलेल्या आहेत त्या देणग्यांचा जर आपण पूर्ण वापर करत नसाल, संपूर्णरित्या आपण परमेश्वराचा गौरव करण्यासाठी करत नसाल, तर निश्चितच आपण परमेश्वराविरुद्ध कार्य करतो. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं आहे की जे परमेश्वराने मला दिलेलं आहे ते संपूर्णपणे मी त्याचा वापर करतो का, मी त्या परमेश्वराचा गौरव करण्यासाठी ते देत असतो का. प्रिय बंधू भगिनीनो, आपल्याला परमेश्वराने उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराने आपल्याला ह्या पृथ्वीची निगा राखण्यासाठी जणू काही पाठवलेलं आहे.
वी आर सर्वंट्स, वी आर स्टुअर्ड्स ऑफ दिस क्रिएशन. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण ओळखली आहे का? ख्रिस्त सभेमध्ये बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येकाला पाचारण आहे. ते पाचारण आपण स्वीकारलेलं आहे का? ते जर पाचारण आपण स्वीकारलं नसेल तर निश्चितच आपण परमेश्वर विरुद्ध काम करतो. आणि म्हणून आपल्या पाचारणाला शोभेल असं आचरण आपल्याकडनं व्हावं हे ख्रिस्त सभा आपल्याकडनं अपेक्षित करीत आहे. आणि शेवटी ह्या उतार्यामधून एक सुंदर असा धडा आपल्याला प्राप्त होतो आणि तो म्हणजे सत्याविरुद्ध पाप हे परमेश्वर विरुद्ध पाप आहे. आपल्याला आज्ञा आहे, खोटी साक्ष देऊ नका, खोटं बोलू नका, सत्य झाकण्याचा प्रयत्न करू नका. आणि म्हणून आपण प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं आहे की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपण सत्य बोललं पाहिजे. अनन्या आणि सफिया ह्यांनी सत्य झाकण्याचा प्रयत्न केला. ती जमीन कितीला विकली होती हे त्याने झाकण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांना आपल्या जीवाला बळी पडावं लागलं. अशा प्रकारे जेव्हा आपण पापाला बळी पडतो तेव्हा आपण जणू काही आपलं मरण स्वीकारत असतो. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे ख्रिस्त सभेचं जे कार्य म्हणजेच प्रेषितांची कृत्ये अध्याय 5 ओवी 12 ते 16 मध्ये ह्या भागामध्ये ख्रिस्त सभेमध्ये जे कार्य झालेलं आहे त्या कार्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्या कार्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला दिसून येते की ते कार्य कशा प्रकारे झालेलं आहे. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही माझ्यासारखं कार्य कराल, किंबहुना माझ्यापेक्षा जास्तही कराल. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही हे कार्य कराल. आणि तशाच प्रकारचं कार्य हे आपल्याला ख्रिस्त सभेमध्ये, सुरुवातीच्या ख्रिस्त सभेमध्ये पाहायला मिळते. आणि त्याचं वर्णन ह्या अध्यायामध्ये अध्याय 5 ओवी 12 ते 16 मध्ये केलेलं आहे की कशा प्रकारे प्रेषित चमत्कार करू लागले, कशा प्रकारे प्रेषितांची सुवार्ता पसरू लागली, कशा प्रकारे प्रेषित सांगू लागले. हे कार्य कुठे झालं तर हे कार्य प्रेषितांच्या ख्रिस्त सभेमध्ये झालं. आणि जिथे ते प्रेषित एकत्र जमत होते आणि तिथे हे कार्य झालेलं आहे आणि त्याला ते सुरुवातीची ख्रिस्त सभा मानत होते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण अंतर्मुख होऊन पाहायचं आहे की आपली श्रद्धा कशी आहे. आपली श्रद्धा ही आपल्याला चांगलं कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते की नाही. आणि चांगलं कार्य करण्यासाठी जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा निश्चितच पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपल्याला होत असतं. हे करण्यासाठी प्रेषित ह्यांनी आपली स्वतःची पूर्ण तयारी केली. ते ख्रिस्ताबरोबर 3 वर्ष राहिले. ख्रिस्ताबरोबर त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. त्यासाठी खूप त्याग केले. त्यासाठी लोकांची अनेक गराणे ऐकली असतील. त्यासाठी त्याने परमेश्वराबरोबर जे आपलं नातं आहे ते सुदृढ करण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांनी पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचा अनुभव घेतला. प्रिय भाविकांनो, परमेश्वराचं कार्य करणं सोपं नाही. परमेश्वराचं कार्य करण्यासाठी परमेश्वराबरोबर तसं नातं असणे गरजेचं आहे. जेव्हा आपलं परमेश्वराबरोबर तसं नातं असते तेव्हाच आपण परमेश्वराचं कार्य करू शकतो. आणि तसं कार्य करण्यासाठी आपल्याला देखील आपल्या अहिक जगामधून त्याग करावा लागेल. परमेश्वरासाठी वेळ काढावा लागेल. परमेश्वराची ओळख करून घ्यायला लागेल. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, एकांतवासामध्ये परमेश्वराबरोबर मध्यस्थी करावी लागेल. आणि मग पवित्र आत्म्याच्या अनुभवाने स्वतःचं आपलं नूतनीकरण करून घ्यायला लागेल. आणि मग त्याद्वारे आपण परमेश्वराचं हे कार्य करू शकतो. हे परमेश्वराचं कार्य कुठे करायचं आहे तर ख्रिस्त सभेमध्ये करायचं आहे. आपलं स्वतःचं असं काहीतरी चालू करायचं नाही,
तर ख्रिस्त सभेमध्ये एकनिष्ठ राहून ख्रिस्त सभेचं जे धोरण आहे, ख्रिस्त सभेचं जे ध्येय आहे, ख्रिस्त सभेची जी शिकवण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे, ह्या सर्वांशी एकनिष्ठ राहून ख्रिस्त सभा उंचावण्यासाठी, ख्रिस्त सभा पसरविण्यासाठी आणि ख्रिस्त सभेमध्ये लोकांची वाढ करण्यासाठी आपल्याला हे कार्य करायचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून प्रेषित आपल्याला शिकवतात की हे वैयक्तिक कार्य नाही, तर हे ख्रिस्त सभेचं कार्य आहे आणि ख्रिस्त सभेमध्ये आपण ते केलं पाहिजे. तिसरा भाग जो आहे प्रेषितांची कृत्ये अध्याय 5 ओवी 17 ते 25, ह्यामध्ये आपण पाहतो की प्रेषितांना तुरुंगवास सहन करावा लागतो. तुरुंगवास हा प्रेषितांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग झालेला होता. प्रेषित वारंवार तुरुंगामध्ये जात होते. कारण काय, तर त्यांची जी शिकवण होती ही यहुदी धर्माच्या विरुद्ध होती असं यहुदी लोकांना वाटत होतं. आणि म्हणून हे शास्त्री पुरुष जे होते, या शास्त्री पुरुषांच्या पुढे मोठा प्रश्न होता की जर ही लोक अशा प्रकारे कार्य करू लागली तर आपलं काय होईल, यहुदी धर्माचं काय होईल. आणि म्हणून त्यांना वाटत होतं की ह्यांना यहुदी धर्म कळला नाही आणि ह्या उलट प्रभू येशू ख्रिस्ताला ते मानण्यासाठी तयार नव्हते, त्याला मसीहा म्हणून स्वीकारण्यासाठी ते तयार नव्हते. आणि म्हणून प्रेषित जे शिकवत होते ते जणू काही विरोधक, ज्याला इंग्रजीमध्ये हेरेटिक्स म्हणतात, म्हणजे चुकीची शिकवण देणारे, असं त्यांची समजूत झाली होती. आणि म्हणून हे शास्त्री पुरुषी ह्या प्रेषितांना, विशेष करून प्रमुख प्रेषित पेत्र आणि योहान ह्या दोघांना तुरुंगात टाकतात. त्यानंतर चौथ्या भागामध्ये आपण पाहतो की त्यांना ते न्यायसभेपुढे उभे करतात. त्यांना सांगण्यात येतं की अशा प्रकारची शिकवण तुम्ही देऊ नका. अशा प्रकारच्या शिकवणुकीने जणू काही समाजामध्ये, येरुशलेममध्ये, पॅलेस्टाईनमध्ये जणू काही फूट पडलेली आहे आणि लोक गोंधळलेली आहेत आणि म्हणून तुम्ही ह्या बाबतीत बोलू नका. अशा वेळेला पेत्राचं वाक्य जे आहे ते खरोखरच आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं आहे, स्फूर्ती देणारं आहे. पेत्र सांगतो, अगदी स्पष्टपणे सांगतो की मला जे सांगायचं आहे ते देवाकडनं मला प्राप्त झालेलं आहे. मी देवाच्या नावाने सांगणार आहे आणि म्हणून देवाच्या नावाने मी शिकवण देणार, कारण देवाने मला सांगितलेलं आहे की ही शिकवण तुला द्यायची आहे. आम्ही देवाची निवड करायची की माणसाची निवड करायची. पुन्हा एकदा इथे आपल्यापुढे प्रसंग आहे की जेव्हा आपल्याकडे निवड येते तेव्हा आपण कोणाची निवड करत असतो. आपण सत्याची निवड करतो का, आपण प्रकाशाची निवड करतो का, आपण जीवनाची निवड करतो का, की आपण असत्याची निवड करतो, अंधाराची निवड करतो, मरणाची निवड करतो. पेत्र आपल्याला स्पष्टपणे सांगतात, आम्ही परमेश्वराची निवड केली आहे आणि परमेश्वर जे आम्हाला सांगतो त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. अशाच प्रकारचं सुंदर वाक्य आपल्याला यहोशुवा ह्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. यहोशुवाच्या पुस्तकामध्ये अध्याय 24 ओवी 15 मध्ये यहोशुवा सांगतो, मी आणि माझं घराणं, मी आणि माझं कुटुंब हे परमेश्वराशी एकनिष्ठ राहीन. प्रिय भाविकांनो, आपण असे वाक्य म्हणू शकतो का की मी आणि माझं कुटुंब हे परमेश्वराशी एकनिष्ठ राहील? आज आपण जर अंतर्मुख होऊन बघितलं तर परमेश्वराविरुद्ध कितीतरी गोष्टी आपण करत असतो. आणि म्हणून परमेश्वर जणू काही आपल्याला या उतार्याद्वारे आठवण करून देतो की प्रेषितांनी ज्याप्रमाणे परमेश्वराची निवड केली आणि परमेश्वराचं कार्य करण्यासाठी ते पुढे सरसावले, तसेच आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वराची निवड केली पाहिजे आणि परमेश्वरासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट इथे आपल्याला दिसून येत आहे आणि ती म्हणजे प्रेषितांचं सामर्थ्य.
प्रेषितांचं धैर्य. हे प्रेषित जे प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं होतं तेव्हा घाबरले होते. त्याने स्वतःला बंद करून घेतलं होतं, जणू काही त्यांची पांगापांग झाली होती. हेच प्रेषित आज तुरुंगवास सहन करतात आणि सभास्थानामध्ये ते शास्त्री पुरुषांना जणू काही कान उघडणी करतात. त्यांना घाबरत नाहीत, त्यांना भीत नाहीत. कारण काय? कारण त्यांचं आज्ञाधारकपणा हा परमेश्वराशी आहे. दे आर ओबिडियंट टू गॉड. जो परमेश्वराशी आज्ञाधारक आहे त्याला कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र जो परमेश्वराशी आज्ञाधारक नाही तो पापात आहे, आणि जो पापात आहे तो कधीच मुक्त राहू शकत नाही. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे की ज्याप्रमाणे हे प्रेषित धैर्यवान होते, घाबरत नव्हते, मुक्त होते, निर्भयपणे घोषणा करत होते, त्याचप्रमाणे आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहणे गरजेचं आहे आणि परमेश्वराच्या आज्ञेला प्राधान्य दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण सतत आत्मपरीक्षण करत राहिलं पाहिजे की मी जे काही जीवन जगत आहे हे देवाच्या इच्छेप्रमाणे आहे का? व्हॉट डज गॉड वॉन्ट ऑफ मी? प्रेषित सांगतात जे परमेश्वराला हवं आहे ते मी करतो. आपण देखील प्रश्न विचारायचे स्वतःला की मी जे काय करत आहे ते काय करत आहे? माझ्या गौरवासाठी करत आहे, माझ्या कुटुंबासाठी करत आहे, माझ्यातील मीपणा वाढवण्यासाठी करत आहे, की परमेश्वराला काय माझ्याकडनं अपेक्षित आहे आणि ते मी करण्याचा प्रयत्न करीत आहे? जेव्हा परमेश्वराला जे हवं आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितच आपण परमेश्वराचं प्रेषित कार्य करतो. आणि तोच हा तिसरा मुद्दा आहे की प्रेषित अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देतात. दे बिकम विटनेसेस. आपल्याला देखील अशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष द्यायची आहे. या साक्षीद्वारे आपल्याला काय सांगायचं आहे की आपल्याला जो परमेश्वर भावलेला आहे, आपल्याला जो परमेश्वर भेटलेला आहे, जो परमेश्वराचा अनुभव आणि जे परमेश्वराचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आपण घोषित करायचं आहे, ते आपण सांगायचं आहे. गॉड एक्सपिरियन्स ऑफ माइन आय हॅव टू शेअर. आणि त्याला म्हणतात साक्षीदार, त्याला म्हणतात विटनेसिंग. आणि हेच प्रेषित करत होते. त्यांना जो परमेश्वराचा अनुभव आला तोच परमेश्वराचा अनुभव त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग 5व्या भागामध्ये आपण पाहतो की अध्याय 5 ओवी 34 ते 42 मध्ये की शास्त्री पुरुषी हे प्रेषितांना सोडून देतात. परंतु का सोडून देतात? तर तिथे आपल्याला एक सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळते. जे व्यक्तिमत्व आहे ज्याचं नाव आपण पाहतो की गमालिया. इंग्रजीमध्ये त्याचं प्रोनाऊन्सिएशन, मराठीतलं प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडा फरक होऊ शकतो. गमालिया हे जे व्यक्तिमत्व आहे हा परुषी होता, शिकला सावरलेला होता, त्याला सर्व ज्ञान होतं. आणि तो या अधिकारी वर्गापुढे येतो आणि त्यांना सुंदर असं मार्गदर्शन करतो. आणि मार्गदर्शन करताना तो त्यांच्यापुढे 2 उदाहरणं ठेवतो. तो त्यांना सांगतो की कशा प्रकारे आपण न्यायनिवाडा केला पाहिजे, आपण न्यायनिवाडा करताना कोणते तत्त्व आपण लक्षात ठेवायचे आहेत. आणि मग तो त्यांना 2 उदाहरणं देतो आणि सांगतो की जर हे कार्य परमेश्वरापासून असेल तर आपण ते रोखू शकत नाही, आणि हे कार्य जर मानवाचं असेल तर ते ॲटोमॅटिक त्याला पूर्णविराम लागेल. म्हणजेच मानवाचं कार्य आणि परमेश्वराचं कार्य हे कशा प्रकारे वेगळं आहे ह्याविषयी गमालिया 2 उदाहरण देऊन, एक रामान्नाचं आणि एक तद्दैचं, असे 2 उदाहरण देऊन त्यांना दाखवून देतो आणि त्यांना पटवून देतो की आपण ह्यांना सोडून दिलं पाहिजे. कारण हे जर कार्य परमेश्वराचं असेल तर ह्या कार्यामधून आपल्याला
सहजरित्या समजू शकेल. कारण परमेश्वराचं असेल तर ते टिकून राहील आणि जर ते मानवाचं असेल तर ते संपून जाईल. कारण अशा प्रकारचे 2 उदाहरणं त्याने अनुभवलेले होते आणि तेच हे अनन्या त्यांना गमालिया त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण एखाद्या परिस्थितीवर कशा प्रकारे विचार करतो. डू वी सी द सिच्युएशन ॲज अन ऑपॉर्च्युनिटी ऑर अन ऑब्स्टिकल. जी परिस्थिती उद्भवत असते त्या परिस्थितीकडे आपण एक संधी म्हणून बघतो की एक बाधा म्हणून बघतो. साधं उदाहरण घ्या, कोरोना व्हायरसची परिस्थिती, ही महामारीची जी परिस्थिती आहे, या महामारीच्या परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे बघतो. एक संधी म्हणून बघतो का की परमेश्वराचं ज्ञान अवगत करण्यासाठी मला थोडा वेळ आहे, माझ्या कुटुंबाबरोबर राहण्यासाठी मला थोडा वेळ आहे, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी, परमेश्वराला ओळखण्यासाठी आणि परमेश्वराचं जे पवित्र शास्त्र आहे त्याचा अभ्यास आणि त्याचं वाचन करण्यासाठी ही वेळ आहे. अशा प्रकारे अनेक चांगल्या गोष्टी या काळामध्ये आपण करू शकतो की आपली मौज मजा संपली, आपल्याला घरी बसावं लागत आहे, आपल्याला कंटाळा आलेला आहे, आपण हैराण झालेलो आहोत. एक बाधा म्हणून, एक ऑब्स्टिकल म्हणून आपण ह्या परिस्थितीकडे बघत असतो. आपण सतत प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून, सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर निश्चितच परमेश्वराचा अनुभव आपल्याला येईल. मात्र त्यासाठी आपल्याला क्रूसाच्या यातना देखील सहन कराव्या लागतील. त्यासाठी आपल्याला काट्याचं मुकुट देखील सहन करावं लागेल. परंतु ते सहन केल्यानंतर आपण त्याच्यातून पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून, सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर निश्चितच आपल्याला त्यामधून जे चांगलं आहे ते अनुभवता येईल, ते पाहता येईल. अशा प्रकारे ह्या 5व्या अध्यायामध्ये प्रामुख्याने आपल्याला जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण अशा प्रकारे आहे की आपण परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. परमेश्वर सर्वज्ञानी आहे आणि म्हणून त्या परमेश्वरापासून आपल्याला काही लपवता येत नाही. परमेश्वर सत्यवादी आहे आणि म्हणून त्या सत्यामध्ये समर्पित जीवन आपण जगलो तर आपण मुक्त होऊ, आपण जणू काही निर्भयपणे जीवन जगू आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे परमेश्वराची निवड करून परमेश्वराला काय अभिप्रेत आहे ते जर आपण जाणून घेतलं तर निश्चितच आपलं तारण होईल आणि आपल्या कुटुंबाचं तारण होईल. त्यासाठी यहोशुवाप्रमाणे आणि पेत्राप्रमाणे आपण म्हणूया, आम्ही मानवाची निवड करण्याऐवजी परमेश्वराची निवड करतो. ऐहिक जगामध्ये जीवन जगण्याऐवजी आम्ही आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला जे पाचारण आहे त्या पाचारणाशी एकनिष्ठ राहून 100% परमेश्वराला शरण येण्याचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.